नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा कार्यकर्ता मेळावा होणार आहे। या मेळाव्यासाठी राज्यभरातून हजारोंच्या संख्येनं प्रतिनिधी सहभागी होणार आहेत। मेळावा झाल्यानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी अनंत कान्हेरे चौकात उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्र प्रकरणी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सुनावणी घेणार आहेत। मागील सुनावणीत अजित पवारांच्या गटानं वेळ वाढवून मागितला होता, त्यानुसार अध्यक्षांनी नवं वेळापत्रक जाहीर करून आज सुनावणी नियोजित केली आहे। नव्या वेळापत्रकानुसार उर्वरित 4 जणांची उलट तपासणी 23 आणि 24 जानेवारीला, तर 25 तारखेला अन्य 2 साक्षीदारांची उलट साक्ष नोंदवली जाणार आहे। तर 29 जानेवारीला दोन्ही गटांचे लेखी सबमिशन दिलं जाईल आणि 30 तारखेला अंतिम युक्तिवाद होणार असून 31 जानेवारीला सुनावणी पूर्ण करायची आहे। त्यानंतर 8 ते 10 दिवस अंतिम निकाल जाहीर केला जाईल, अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली। मराठा आरक्षणासाठी काढण्यात आलेली पदयात्रा आज नगर रस्त्यावरील खराडी परिसरात दाखल होणार आहे। मनोज जरांगे पाटील आणि हजारो समर्थक नगर रस्त्यावरील रांजणगाव, कोरेगाव, भीमा मार्गे खराडी वाघोली परिसरात मुक्कामी येणार आहेत। त्यानिमित्तानं नगर रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत। बुधवारी सकाळी पदयात्रा मुंबईकडे मार्गस्थ होणार आहे। राज्यातील मराठा समाजाचे आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगानं हाती घेतलेल्या सर्वेक्षण मोहिमेला आजपासून सुरुवात होणार आहे। 8 दिवस चालणाऱ्या मोहिमेत सुमारे 2.5 कोटी मराठा आणि खुल्या प्रवर्गातील कुटुंबांचं सर्वेक्षण करण्यासाठी तब्बल 1.25 लाख प्रगणक आणि अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। 23 ते 31 जानेवारी दरम्यान 36 जिल्हे, 27 महानगरपालिका आणि 7 अर्धसैनिक वसाहती यामध्ये सर्वेक्षण होईल। मराठा आरक्षणासाठी खुल्या प्रवर्गातील नागरिकांचं सर्वेक्षण आजपासून होत आहे। पुढील 3 दिवस हे सर्वेक्षण चालणार असून त्याची जबाबदारी महापालिकेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवरती देण्यात आली आहे। रुग्णालयातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सुद्धा हे काम करावं लागणार असल्यामुळे आरोग्य यंत्रणेवरती परिणाम होण्याची भीती आहे। तसंच शिक्षण क्षेत्राला सुद्धा याचा फटका बसू शकतो। 23 ते 25 जानेवारी दरम्यान हे सर्वेक्षण चालणार आहे। नंतर सलग 3 दिवस सुट्टी आहे, त्यामुळे 6 दिवस प्रशासकीय कामकाजाचा बोजवारा उडण्याची शक्यता आहे। महापालिकेच्या केईएम, नायर, शिव आणि कुपर या वैद्यकीय महाविद्यालयांबरोबरच उपनगरीय रुग्णालयातील 75% कर्मचारी आणि अधिकारी 3 दिवस सर्वेक्षणाचं काम करणार आहेत। त्यामुळे 3 दिवस रुग्णालयीन कामकाजावरती परिणाम होऊ शकतो। विधानसभा अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे गटानं केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं शिंदे गटाला नोटीस बजावली। त्यामुळे अध्यक्षांच्या निर्णयाची वैधता सर्वोच्च न्यायालयात तपासली जाणार हे स्पष्ट झालंय आणि या प्रकरणी सुनावणी 2 आठवड्यांनी होणार आहे। शिंदे गटातील आमदारांना राज्यघटनेतील 10व्या परिशिष्टातील तरतुदींनुसार अपात्र ठरवण्याची मागणी करणाऱ्या याचिका नार्वेकरांनी 10 जानेवारी रोजी फेटाळून लावल्या होत्या आणि या निर्णयाला ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं। रामलल्लाच्या भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर पहिल्या दिवशी पहाटे 3 वाजल्यापासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली। श्री रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक जमले। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची आज मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक पार पडतेय। राम मंदिर कार्यक्रमानंतर भाजपनं संघटनात्मक बांधणीवरती लक्ष दिलंय। भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस शिवप्रकाश यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक होणार असून वसंत स्मृती कार्यालयात सकाळी 11 वाजता बैठकीचं आयोजन केलंय। मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलारांसह लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांना हजर राहण्याच्या सूचना मिळाल्या आहेत आणि या बैठकीत जिल्हानिहाय मतदारसंघांचा आढावा घेतला जाईल। राज्य शासन आजपासून घरोघरी मिशन सर्वेक्षण राबवणार आहे। जरांगे पाटलांच्या मुंबई मोर्चाच्या अनुषंगानं राज्य सरकार ॲक्शन मोडवरती आलंय। मराठा समाजाचे सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाकडून मिशन सर्वेक्षण मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली। उद्धव ठाकरे 2 दिवसांच्या नाशिक दौऱ्यावरती आहेत। त्यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरात सहकुटुंब दर्शन घेतलं। उद्धव ठाकरेंच्या हस्ते गोदातेरी महाआरती झाली। यावेळी उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे आणि खासदार संजय राऊत हे देखील उपस्थित होते। यावेळी शिवसैनिकांनी गोदा घाटाच्या बाहेर गर्दी केली होती। यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्तानं कर्तव्यपथावरती होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ सहभागी होणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या जीवनपटावरती आधारित हा चित्ररथ असणार आहे। सोनं पॉलिश करून देण्याचा बनाव करत खेडमधील एका महिलेचे लाखो रुपयांचे दागिने घेऊन पसार झालेल्या आरोपींना पकडण्यात खेड पोलिसांना यश आलंय। संशयित 5 आरोपी बिहारमधील असून एक आरोपी नाशिकमधला असल्याची माहिती पोलिसांनी दिली। आमदार राजन साळवी यांची एसीबीकडून 2 तास चौकशी झाली। यावेळी राजन साळवींचे भाऊ दीपक साळवी सुद्धा उपस्थित होते आणि गेल्या 1.25 वर्षापासून आपली चौकशी सुरू असून येत्या काळात सुद्धा एसीबीला सहकार्य करणार असल्याची प्रतिक्रिया राजन साळवींनी दिली।
विधानसभा अध्यक्षांच्या निकालाविरोधात ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आता सर्वोच्च न्यायालयानं एकनाथ शिंदेंसह त्यांच्या सर्व 40 आमदारांना नोटीस जारी केली. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाकडे एकनाथ शिंदेंना त्यांचं म्हणणं सादर करावं लागेल आणि या संदर्भातली पुढची सुनावणी 15 दिवसांनी होईल. जळगावच्या रावेर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, वर्षा पाटील आणि देवेंद्र मराठे यांना काँग्रेसमधून 6 वर्षांसाठी निलंबित करण्यात आलंय. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही कारवाई केली. काँग्रेसचे माजी खासदार तथा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. डॉ. उल्हास पाटील यांच्यासोबत जळगाव जिल्ह्याचे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांची देखील पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार डॉ. उल्हास पाटील आणि देवेंद्र मराठे यांना 6 वर्षासाठी पक्षातून निलंबित करण्यात आलं. जळगावातील 15,000 स्क्वेअर फुटांवरती साकारण्यात आलेल्या भव्य रांगोळी प्रदर्शनाला मंत्री गिरीश महाजन यांनी भेट दिली. माजी उपमहापौर अश्विनी सोनावणेंनी श्रीराम आणि नरेंद्र मोदींची भव्य रांगोळी साकारली. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून कल्याणमध्ये ज्येष्ठ अभिनेते पुनीत इस्सर यांची भूमिका असलेलं रामायण हे महानाट्य आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी 500 वर्षांच्या सततच्या संघर्षामुळे अयोध्येमध्ये राम मंदिर उभं राहिलं असं अभिनेते पुनीत इस्सर म्हणाले. जळगाव शहरातील जुना जळगाव परिसरात प्रभू श्रीरामचंद्र, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांचा सजीव देखावा साकारण्यात आला. हा देखावा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. बहुउद्देशीय मंडळाच्या वतीनं हा देखावा साकारण्यात आला होता. जुना जळगाव बहुउद्देशीय मंडळाच्या वतीनं महाप्रसादासोबतच वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन काल करण्यात आलं होतं. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं भजनाचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील यांनी रामजी की निकली सवारी गाणं गायलं आणि या कार्यक्रमात आलेल्या नागरिकांनी गाण्याला मोठी दाद दिली. संपूर्ण देशामध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाड्या वस्त्यांमध्ये मंदिरात दीपोत्सव साजरा झाला. कोंडाघाट हवेलीनगर मधील साई मंदिरात हजारो पणत्या लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला. तर संध्याकाळी महाआरती देखील करण्यात आली. शहापूर तालुक्याच्या आवारे गावात श्रीराम नामाचा जप करत गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. प्रत्येक घरात दीप लावून हनुमान मंदिर आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरापुढे दिव्यांची आरास करत श्रीराम असं लिहून महिला, पुरुष आणि लहान मुलांनी मिरवणुकीत सहभाग घेतला. भाईंदर पूर्वेतील नवघर गावामध्ये इंद्रप्रस्थ सोसायटीतील नागरिकांनी 5,000 दिवे प्रज्वलित करून भगवान श्रीरामाच्या आगमनाचा आनंद साजरा केला. सदस्यांनी पूर्ण विधीपूर्वक पूजा करून श्रीरामाचं बालस्वरूप पाहिलं आणि यावेळी सोसायटीच्या सदस्यांनी हनुमान चालीसा आणि सुंदरकांडचं पठण केलं. अमरावती शहरातील दसरा मैदानात तुषार भारतीय मित्र परिवाराच्या वतीनं गंगा आरतीचं आयोजन करण्यात आलं आणि यावेळी हजारो नागरिकांनी यावेळी गंगा आरतीला हजेरी लावली. ही गंगा आरती करण्यासाठी बनारसमधून विशेष महंतांना आमंत्रित करून त्यांच्या हस्ते ही आरती करण्यात आली. मुंबईतील सायन कोळीवाडा परिसरातील आनंद दळवी मैदानावरती प्रभू श्रीरामाची रांगोळी काढण्यात आली होती. सुमारे 10,000 स्क्वेअर फूट जागेमध्ये प्रभू श्रीरामाच्या नावाची रांगोळी काढण्यात आली. ही रांगोळी काढण्यासाठी तब्बल 28 तास लागले. परभणी शहरातील मुख्य रस्त्यावरून जल्लोषात श्रीरामाच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. विशेष म्हणजे या मिरवणुकीत हनुमानाचं रूप घेऊन आलेल्या कलाकाराला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आणि यावेळी परभणी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी देखील रॅलीमध्ये सहभागी झाले. परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील यांनी देखील मिरवणुकीतल्या डीजेवरती ठेका धरला. गोंदियात मोठ्या उत्साहात दीपोत्सव साजरा झाला. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव इथे शहरात रस्त्यावरती रांगोळ्या काढण्यात आल्या, दिवे लावण्यात आले. संपूर्ण परिसर दिव्यांमुळे उजळून निघाला. पुन्हा एकदा गोंदियावासियांनी दिवाळी साजरी केली. गोंदियात पहाटे अवकाळी पावसानं पुन्हा एकदा हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे गहू पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात थंडीचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. तर मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. 22 जानेवारी 2024 रोजी श्रीराम लल्ला प्राणप्रतिष्ठापना दिनानिमित्तानं सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाच्या अंतिम मतदार याद्या 23 जानेवारीला प्रसिद्ध करण्यात येत आहेत. तर या बदलाची सर्व नागरिकांनी नोंद घेण्याचं आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी केलं.
पाऊस आणि वादळासाठी कारणीभूत ठरणारं चक्रीवादळ पाठ सोडायला काही तयार नाही आणि आता बांगलादेशावर चक्रीवादळाचं क्षेत्र पसरलं आणि त्यामुळे पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट घोंगावण्याची शक्यता आहे। पुढचे 3 दिवस हा अवकाळी पाऊस कायम राहील असा अंदाज आहे। पूर्व विदर्भात 22 जानेवारीनंतर 23 आणि 24 जानेवारीला अवकाळी पावसाची शक्यता आहे, तर मध्य महाराष्ट्रात सुद्धा पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता भारतीय हवामान खात्यानं वर्तवली आहे। मुंबईत आणखी 400 किलोमीटरच्या रस्त्यांच्या कामांसाठी निविदा काढण्याची तयारी पालिका प्रशासनानं केली आहे। या कामाच्या निविदांसाठी मसुदा तयार केला जात असून येत्या 3 आठवड्यात निविदा काढण्यात येईल। या कामासाठी सुमारे 7,000 कोटींचा खर्च अपेक्षित आहे। कोकण रेल्वेवरच्या वीर ते अंजणी स्थानकादरम्यान पायाभूत कामांसाठी आणि देखभाल दुरुस्तीसाठी मंगळवारी आज मेगा ब्लॉक घेतला जातोय। दुपारी 1:10 ते दुपारी 3:40 2.5 तासांचा मेगा ब्लॉक असेल। यावेळी कोकण रेल्वेवरील 3 रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल होईल, त्यामुळे प्रवाशांचा जादा वेळ प्रवासात जाईल। पुणे मेट्रोची रुबी हॉल ते रामवाडी या मार्गावरील विस्तारित सेवा लवकरच पूर्ण होणार आहे। केंद्रीय मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त जनककुमार गर्ग यांनी या मार्गाची अंतिम तपासणी पूर्ण केली। पाहणीनंतर त्यांनी इथे काही किरकोळ त्रुटी दूर करण्याचे निर्देश महामेट्रोला दिले। राज्याच्या ग्रामीण भागात मृतदेह रुग्णालयापासून घरापर्यंत तसंच स्मशानभूमीपर्यंत नेण्यासाठी पुरेशा शववाहिका नसल्यामुळे नातेवाईकांचे होणारे हाल लक्षात घेऊन आरोग्य विभागानं राज्यातील प्रत्येक तालुक्यासाठी एक शववाहिका खरेदी करण्याचा निर्णय घेतलाय। प्रामुख्यानं ग्रामीण भागामध्ये तालुका पातळीवरती होणारे नागरिकांचे आणि नातेवाईकांचे हाल लक्षात घेऊन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आरोग्य विभागाच्या माध्यमातून हा निर्णय घेतला। मावळामध्ये रब्बी हंगामातील गहू पीक जोमात आहे। खरीप हंगामानंतर रब्बी हंगामात गहू हे पीक शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं मानलं जातं। मावळ तालुक्यात सध्याच्या हंगामात सर्वोत्तम गहू पीक जोमदार आलंय। गहू पिकाला सद्यस्थितीला वातावरण पोषक आहे, त्यामुळे मावळातील शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आलेत। महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरती आधारित सत्यशोधक चित्रपट एकाच वेळी राज्यातील 150हून अधिक चित्रपटगृहामध्ये 5 जानेवारीला प्रदर्शित झाला। तेव्हापासून बुलढाणा शहरातील ARD सिने हॉल इथे हा चित्रपट हाऊसफुल आहे। बुलढाणेकरांनी महामानवांच्या पुतळ्याला अभिवादन करून सिनेमॉलपर्यंत कॅन्डल मार्च काढून अनोखी मानवंदना दिली। राज्यात काही दिवसांपासून नवीन कोरोना रुग्ण सापडायला सुरुवात झाली आहे। त्यामध्ये सोमवारी राज्यात एकूण 22 रुग्णांची नोंद झाली, त्यातील 10 रुग्ण हे मुंबईतले आहेत। त्यामुळे राज्यात 422 आणि मुंबईमध्ये 129 कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत। महापालिकेच्या मुंबई पब्लिक स्कूल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची म्हणजेच CBSE संलग्नित जुन्या शाळांना पालिकांकडून उदंड प्रतिसाद मिळतोय। यावर्षी नव्यानं सुरू झालेल्या नव्या 5 शाळांमधील जागा मात्र पुरेशा अर्जाअभावी रिक्त राहण्याची शक्यता आहे। मुंबई सेंट्रल स्थानकातील पॉड हॉटेलच्या यशस्वी प्रयोगानंतर मध्य रेल्वे आता माथेरानमध्ये ही संकल्पना राबवते आणि या प्रकल्पाचं काम सुरू करण्यात आलं असून सिंगल, डबल आणि फॅमिलीसाठी अशा 100 खोल्या उपलब्ध होणार आहेत। त्यामुळे पर्यटकांना परवडणाऱ्या दरात आता इथे राहण्याची व्यवस्था होणार आहे आणि यासाठी एका खासगी कंपनीशी करार करण्यात आलाय। समुद्रातील पाणी मिठी नदीद्वारे पुन्हा शहरात येऊ नये यासाठी पालिका एकूण 28 ठिकाणी पूररोधक दरवाजे उभारणार आहे। त्यासाठी पालिका 2000 कोटी रुपये खर्च करणार आहे। येत्या आठवड्यात फ्लडगेट्ससाठी पालिकेकडून निविदा जाहीर करण्यात येणार असून लवकरच यासंबंधीच्या प्रकल्पाला वेग देण्यात येणार आहे आणि त्यामुळे सायन, कुर्ला, चुनाभट्टी या परिसरातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे। मुंबईसारख्या शहरामध्ये कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी एकीकडे पोलीस दिवसरात्र मेहनत करतायत, मात्र दुसरीकडे मुंबई पोलिसात तब्बल 12,899 पदं रिक्त असल्याची माहिती अधिकाऱ्याच्या माध्यमातून पुढे आली आहे। रिक्त असलेल्या पदांमध्ये अप्पर पोलीस आयुक्त पदापासून ते शिपाई पदापर्यंत पदं रिक्त असल्याचं उघड झालंय। राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्तानं पशुपतीनाथ मंदिरात 61,000 दिव्यांची रोषणाई करण्यात आली। या रोषणाईमुळे मंदिर परिसर उजळून निघाला।